तर मला वास्तू संदर्भात तुम्हाला काय तर क्वेश्चन विचारायचा होता. सर असं ऐकून आहे वास्तू थ्रू आपण फॉलो केलं तर आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो, आपल्याला ग्रोथ होते, आपल्याला पैसा मिळतो, आपलं घर शांत समृद्धीने राहतं. तर हे आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो वास्तुशास्त्राचा, आणि आपण चार भिंतीच्या घरात राहतो, हे कसं ॲक्च्युली यूज होतं ह्या घरामध्ये, तुम्ही सांगू शकाल का? आम्हाला खूप क्युरियोसिटी आहे सर, प्लीज. प्रश्न असा आहे की नक्की हे वास्तूच्या जे काय चार दिवार आहेत आणि त्याचा संबंध आमच्याशी होणाऱ्या घटना, कामना, धन याच्याशी संबंध कसा आहे. अगदी बरोबर आहे की आपण पण अनेक वेळा आपण सर्च केलं असेल किंवा पाहत असाल की जे बाहेर आहे म्हणजे जे समष्टीमध्ये आपण म्हणतो बाहेरच्या जगामध्ये जी पाच तत्व आहेत तेच आपल्यामध्ये असतात. म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये असतं. म्हणजे अर्थातच त्या पाचही तत्वांचा जो काय परिणाम आहे बाहेरच्या तो आपल्यावरती होत असतो. तसंच आभामंडल जे काय आहे ते वास्तूमध्ये सुद्धा असतं. त्या चार भिंती म्हणजे पृथ्वी तत्व आहे, वेगवेगळ्या दिशांची ही वेगवेगळी तत्व आहेत. आपण थोडंसं तपशीलवार मुद्दा म्हणून आज पाहूयात की ते तीन अंगाने आपण विचार करू शकतो. एक कसं की जे काय देह आहे आपला तो देह, त्यानंतर प्राण आणि कोश, या तिन्ही अंगाने जर का आपण विचार केला तर याच्यावरचा तुमचा विश्वास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ते असं की एक पंचीकरण ग्रंथ किंवा पंचदशी जो काही फार मोठा महत् ग्रंथ वेदांतामध्ये मांडला जातो तो विद्यारण्य स्वामींनी लिहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा हे पाच कोश म्हणजे अन्नमय कोश, मनोमय कोश, आनंदमय आदी हे जे पाच कोश आहेत ते, त्याचप्रमाणे जे देह आहेत हे स्थूल देह, सूक्ष्म देह मन आदी, कारण देह ज्यामध्ये बुद्धी मूर्ती आणि महाकारण देह हे देह, त्याचप्रमाणे हे जे काय पाच प्राण आहेत कोणते तर व्यान उदान समान आदी हे पाच प्राण आहेत. ह्या पाचही प्राणांची देहाची आणि कोशांची जी काय उत्पत्ती झालेली आहे ती पाचही या तत्वामधूनच झालेले, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पाच तत्वामधूनच झालेले आहे. हे सांगण्याचं कारण काय? कारण हेच पाच तत्व आपल्यामध्ये असतात आणि त्याच्यातला कमी अधिकपणा झाल्यानंतरच वेगवेगळे गुण निर्माण होतात आणि वेगवेगळ्या गुणांमधूनच वेगवेगळ्या कार्याची निर्मितीही होत असते. आणि हे पाच तत्व जर का बॅलन्सिंग सुव्यवस्थित असेल तर योग्य वेळी आपण सगळे संसारामध्येच राहतो, त्यावेळी त्या घटनेला पोषक असा गुण जर का आपल्याला मिळाला तर ती घटना सुंदरपणे होऊ शकते. आणि म्हणून मला सांगावंसं वाटते की हे जे काही वास्तूमध्ये पूर्व दिशेला अग्नी तत्व मांडलं जातं, दक्षिणेला पृथ्वी तत्व मांडलं जातं, पश्चिमेला वायू तत्व, तर उत्तरेला जलतत्व आणि मध्यभागी आकाश तत्व की ज्याला ब्रह्मस्थान असं म्हटलं जातं. आणि याची अनियमितता जर का झाली तर त्याचा परिणाम मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक स्तरावरती होऊन मग ते जे काय गुणांचे कमी अधिकपणा होऊन होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटना योग्य किंवा अयोग्य घटत असतात. आणि म्हणून त्याचं जर का मेळ बॅलन्सिंग जर का प्रॉपर जर झालं तर मग योग्य घटना शुभ घटना होऊन आपलं जीवन सुखकर व्हायला मदत होत असते. हा त्याच्या पाठीमागचं कारण आहे. चित्रेव चैत्य पदान वरुडाच चित्तम संकोचिनी चित्तम असं शिवसूत्रामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणूनच चित्तावरती या पाचही प्राणांचा पाचही तत्वांचा परिणाम झाल्याने घटना तशा घटत असतात. सायंटिफिक रीतीने वास्तुशास्त्राचा कॉन्सेप्ट तुम्ही छान पद्धतीने कॉन्सेप्ट क्लिअर केले. अँड वन मोर थिंग, मला तुम्हाला ह्याची उपाययोजना आपण शास्त्राद्वारे कशी दिलेले आहेत, कोणते आहेत ते तुम्ही सांगू शकाल का? आता म्हणतोच की याच्यावर उपाय काय आहे, काही याच्यावरती उपाययोजना कशी करायची. अगदी बरोबर विचारलं. हे पाचही जे काही तत्व आहेत, उदाहरणार्थ दक्षिणेला पृथ्वी तत्व आहे, ते जर का पृथ्वी तत्व असायला हवं आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या विंडोज आहे, प्रांगण आहे, विहीर, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी जर का असल्या आणि त्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचा ऱ्हास जर का झाला असेल तर त्या ठिकाणी तशी निर्मिती करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जलतत्व म्हणजे उत्तरेकडचं जलतत्व, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विशिष्ट धातूंची जर का तिथे स्थापना केली, जलतत्व जर का निर्माण केलं तर भोगदा कामदा चैव असं सांगितलेलं आहे. चोत्तर प्लवा, उत्तरेकडनं येणाऱ्या प्रवाहाकडून तुम्हाला मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते, म्हणून उत्तरेला तशा प्रकारचा आपण निर्मिती करू शकतो. यासोबतच आपण जर का धातूंचा उपयोग त्या ठिकाणी केला
त्या दिशा आणि धातूचा एक संबंध आहे. उदाहरणार्थ शनीच्या दिशेला पश्चिमेला आपण जर का लोखंड धातू आपण जर का बरी केला किंवा तत्सम यंत्र, पूर्वेला ताम्र धातूचा केला, त्याचप्रमाणे दक्षिणेला जे काय आहे तो आयर्न, त्याचप्रमाणे लीड शिस या धातूंचा आपण उपयोग केला, उत्तरेला चांदी धातूचा जर का आपण उपयोग केला तर नियमन चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्यासोबतच रत्नाध्याय आदी जे काही गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण उपयोगात आणू शकतो. यासोबतच जर का आकार प्रकार जो का आपण म्हणतो, जर का पिरॅमिडल शेप सारखा आकार हा पृथ्वी तत्व निर्माण करणारा असतो. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज जर का झाल्या किंवा घराला जर का दक्षिणेचं प्रांगण जास्त असेल तशा आकार प्रकार आपण नक्कीच देऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला नियमने नक्कीच करू शकतो. धन्यवाद.